विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाच्या टिळ्यासोबत एक काळ्या रंगाचा टिळा देखील लावला जातो। हा टिळा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जितके भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात त्यांना तासनतास रांगेमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभे राहावे लागते। यावर भगवान विठ्ठल असे म्हणतात की मी माझ्या भक्तांच्या दर्शनासाठी इथे उभा आहे आणि मी त्यांची प्रतीक्षा करतोय, पण त्या लोकांना रांगेमध्ये उभे राहून माझी प्रतीक्षा करावी लागते हे मला अजिबात मान्य नाही। आता काहीही करू शकत नाही, लाखो भक्त येतात, त्यांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागणारच। म्हणून पंढरीचा पांडुरंग ज्या भक्तांना रांगेत उभे राहावे लागते त्यांचा लागलेला हा अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि जिथे जिथे भक्त उभे राहतात तिथली माती गोळा करून चाळली जाते। माती चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेचं पाणी मिश्रित केलं जातं आणि त्या मातीमध्ये थोडासा अबीर मिश्रण करून हाच काळ्या रंगाचा टिळा विठ्ठलाच्या कपाळावर लावला जातो। मित्रांनो, विचार करा, जो जगाचा पालन करता आहे तो स्वतःच्या भक्ताच्या पायाची माती कपाळावर लावतो। यापेक्षा भक्तीचा आणखी मोठा पुरावा काय असू शकतो? बाकी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा।